हा थांब थांब. काय झालं रे? हा ते वाजलं. मी म्हणलं काय प्रॉब्लेम झाला दुसरा. पहा लक्षात घ्या. सर नेमकंच म्हणले की काही दिवसात ऍड पडल बाबा की भांडे घासायला पोरं पाहिजे. आणि ऐका आहे थांब रे. म्हणजे आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, गावात आमदार आले आणि पहिले मलाच बोलले. एकाने विचारलं काय बोलले, मी स्टेजवर उभा होतो, ते म्हणले खाली उतर. अरे थोडीफार लाज बीज काहीतरी. ते म्हणले की बाबा भांडे घासायला तुम्हाला ऍड पडायला आणि पुरुषाला जावं लागेल. तरी एक जण टाळ्या वाजू लागलं. मला डाऊट आला की हे चुकून पुरुषाच्या मंडळीत बसलेत. अबे आपला आपल्याला इगो झाला पाहिजे, ॲटिट्यूड असलं पाहिजे आपलं, है ना. त्याच्यात बी तू टाळ्या वाजायला म्हणल्यावर कार्यक्रम बेकार आहे. तू सुधारणा काळाची गरज आहे ना. पण थांब थांब. हा तुझ्या किरमी आम्हाला माहित आहे. तू फक्त तिथंच डायलॉग हाण आणि तू तिथंच डायलॉग आणतो. पोरील बोलताना तू मित्राला घेऊन जातो, मित्र बोलतो आणि कार्यक्रम त्याचा होतो. तू असाच. आणि ए या स्टेजवर बसलेले तुम्ही मायाकडे पाहायचं. इकडे जर पाहताना दिसले तर मेले मायाता ना. म्हणजे जे उभे राहिले, जे बाहेर आहेत, तिकडे काही उभे आहेत, ह्या उभे राहणाऱ्या लेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या पहा. तुम्हाला पुढे यायचं देऊ शकता पोरं इकडं. आता पण इकडे पोरी आहे, तिकडे बसावं लागेल. हे का नाही. आणि पोरं तुमचे जे काही मित्र असतील त्याला बाजूला बसू द्या. एका सीटवर दोन बसा. पोरीकडं नको. तू या लगे सुपीक डोक्यात नापिक विचारते. तिथं जागा दिसायली. बरोबर आहे. आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. आणि शूटिंगवाले काय करा, ते तुम्ही जेवढ्या वेळा तिकडे करणार का ते हात दाखवणार, काहीतरी चाळे करणार. त्याच्याकडे सध्या काहीच करू नका. ते शांत असल्यावर दाखवा गरीब आहे म्हणून. पोरं लक्षात घ्या. सरांनी नेमकं सांगितलं, एकाला झापू लागले की बाबा तुझी किडनी गेली, त्याच्यानंतर काही रक्ताचा प्रश्न. बरोबर आहे. तर या ठिकाणी ज्या काही सामाजिक संघटना आहे, जे चांगलं काम करतात त्यांना भरभरून शुभेच्छा. आणि पोरगे युवक आहे, मग या वयात आपण कुटाने नाही करायचे काय, म्हाताऱ्यापणी धोत्र द्यायचे का. बरोबर आहे. थांब थांब. मात्र तुला ते कळालं पाहिजे कुटाणा कुठं करायचा. तुला माहिती आहे ना, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्यावर मार बसतो, है ना. पोरी हो, तुमच्यासाठी एक नवीन कायदा आहे. एखाद्या पोरीनं 15 सेकंद टक लावून एखाद्या पोरानं तुमच्याकडे पाहिलं, असं टक लावून एखाद्या पोरानं 15 सेकंदापेक्षा तुमच्याकडे टक लावून पाहिलं, तर त्या पोराला पोलीसवाले उचलतात, डोळ्यानं विनयभंग केला म्हणून हाणतात. रियालिटी. हा थांब थांब थांब. म्हणजे एखाद्या पोरानं पोरीकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोराला हाणतात. पण ताई मला प्रश्न पडते, तुला कसं काय माहित 15 सेकंदापेक्षा जास्त पाहिलं. म्हणजे थांब थांब. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, टाळी एका हातानं वाजत नाही. आणि म्हणून सर आपल्याला तरी काय करावं लागेल की बाबा जरासं पोरायच्या बाजून बोलावं लागेल. किती कष्ट आहेत, किती मेहनत आहे. आणि मेन काय होतं माहिती आहे का, आमच्या पोराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. लहान होता, लहान असताना जस्ट बोलायला लागला तेव्हा आपली माय म्हणायची, ए दलिंदर तुला काय कळत नाही. चला आपण समजून घेतलं. नंतर आपण शाळेत गेलो, शाळेत गेल्यावर आपली बाई शिकवणारी म्हणायला लागली, तुला काय कळत नाही, गप बस. जरासं मोठं झालो, पोरासोबत खेळायला गेलो, पोरगं म्हणायला लागलं, भाऊ तुला काय कळत नाही, गप बस. घरी गेलं, बाप म्हणायचा, तुला काय कळत नाही, गप बस. अनावधानाने याचं लग्न झालं. अनावधानाने लग्न झाल्यावर बायको एका वर्षातच म्हणायला लागली, तुम्हाला काय कळत नाही, गप बसा.
अनावधानानं याला 2-3 लेकरं बी झाले. ते लेकरं बी याला 1-2 वर्षांनी म्हणायला लागले, पप्पा तुम्हाला काय कळत नाही, ग बसा. याचं वय 60-70 झालं, याच्या लेकरं झाले, ते लेकरू म्हणायला लागलं, बाबा तुम्हाला काय कळत नाही, ग बसा. अहो ते मरायला आलं, 70 वर्ष आलं, उद्या परवा मरणार आहे, त्याला हेच कळालं नाही. मला नेमकं कळून काय घ्यायचं होतं. आपला तसा या युवक वर्गाचा प्रॉब्लेम झाला. पण लक्षात घ्या, आपला जोश आणि उत्साह हा नेहमी कायम असला पाहिजे. आपण तरुण आहेत, आपलं रक्त सलसलतं पाहिजे, डोकं शाबूत पाहिजे. आणि मग तुमच्यासाठी वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, अरे जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी. हा तुहा जोश तू एकीकडे दाखवायला मला कळायले. मला ती हे प्रत्येक चाळे माहिती आहेत, फक्त या मुली आहेत म्हणून बोलता येईना. नाहीतर माईचान सांगतो पेशर बोलायचा क्लास पाहिजे आणि शिकवायला मी पाहिजे, फक्त एकटा. सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या पोरो, की भरपूर काही महत्त्वाचे मुद्दे बोलणारे अविनाश दादा आहेत. तत्पूर्वी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आहे, ज्यांच्या विचार प्रेरणेतून आपण चालतो, या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करणं काळाची गरज आहे. म्हणून सब्र कर बंदे, वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते ही रह जाएंगे. अरे त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. महाकारुणिक तथागत शांततेचे उपासक गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं. ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्थे कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही. एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद. 1.5 दिवसाची शाळा शिकून मिलमध्ये काम करता करता पावत्यावर एक कादंबरी लिहिल्या गेली, ज्या कादंबरीवर या भारतातले 3 कोटी लोक PhD करतात, ज्यांची आज पुण्यतिथी आहे आणि ज्यांनी रशियापर्यंत पायी चालून छत्रपती शिवाजी महाराजांचा पावाडा लोकांच्या कानापर्यंत पोहोचला, ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद. आणि सध्याचा युवक, त्याच्या डोक्यात असलेले प्रश्न, सलसलतं रक्त असताना कुठंतरी पोलीस भरतीत कटला, PSIच्या मेन्सला कटला, कुठंतरी ग्रामसेवक, तलाठी लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारे विभाग, चपरासी, PSI, STI, ASO, BAMS, MBBS, कंसात जी लागल ती. याच्यात कटल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात जर आत्महत्याचा विचार येत असेल, तर माझं खुशाल तुला आव्हान आहे, तू आत्महत्या कर. वाटलं तर रोगर मी देतो तुला, पण दलिंदरा मरताना तुला जर मरायचा विचारच आला, तर मरताना भगतसिंगांनी केलेलं काम आठव, मरताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आठव, मरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आठव. अरे एखादा टेम्पररी प्रॉब्लेम आला तर त्यासाठी टेम्पररी सोल्युशन असते. टेम्पररी प्रॉब्लेमसाठी परमनंट सोल्युशन पाहायचं नाही. एखादी गोष्ट गेले ना, एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नाही होता मेरे दोस्तों. एखादी गोष्ट गेली म्हणजे आपल्या नशिबात नसल ती, कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की देतो. आणि म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, की कदाचित भगतसिंग जिवंत असतील आणि तुमच्यासारखे तरुण पोरं आत्महत्या करत असतील, तर भगतसिंग सुखदेवाला म्हणतील, कई ओटो के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, कई ओटो के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, होते भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. हे थोडं आपल्याला गांभीर्य लक्षात घ्यायचंय. संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, आता ज्याच्या त्याच्या समाज सुधारकाच्या विचारसरणीचे त्याचं नाव घेतलं त्याला बरं वाटायले, पण सुधरा त्यानं कुठला धर्म जात बीत पाहिलं नाही, त्यानं फक्त पाहिलं सुधारलेले जे दलिंदर आहेत त्याला पुन्हा सुधारायचं आणि देश घडवायचा. तर बा संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, संत बसवेश्वर, जननायक बिरसा मुंडा, अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण पेरलं, ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि मला ज्यांच्यामुळे बोलता आलं
आणि कुठला जात धर्म पंथ यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब करून आपण ज्या ज्या पदाला गवसणी घातलेली आहे ती गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य एका महामानवांच्या लेखणीतून या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम एका महामानवाने केलं. ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PSI, त्यानंतर लिपिक, 4.5 वर्षाचा अनुभव, ती नोकरी करायची आहे. आणि ती नोकरी केल्याच्या नंतर देखील प्रशासनात गोरगरिबांचे लेकरं जावेत, त्यांच्या घराचा चुलीचा प्रश्न मिटावा, त्यासाठी महत्त्वाची गोष्ट तुळशीपत्र घरावर ठेवून आपली नोकरी सोडून तुमच्यासाठी अहोरात्र मैदानात उतरून रक्ताचं पाणी आणि हाडाचं काढं करून शिकवण्याचं काम करणारे आमचे परममित्र मार्गदर्शक माननीय भारती सर यांना देखील अभिवादन करतो. यानंतर विचारमंचावर आमचे परममित्र स्वप्नील भैया भारती, ज्यांनी कमी वयामध्ये विचारांची धुरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम केलं. आमचे मार्गदर्शक आदरणीय अविनाशदादा भारती, प्रमुख विचारमंच. इथं बसलेल्या मुली पण ह्या आता विचारमंचावर आले, तुम्ही पण आहेत. तर तुम्ही सर्व मोबाईल घेऊन असणारे, उभे असलेले, बसलेले पालक, त्याच्यानंतर या ठिकाणी असलेल्या वडीलधाऱ्या मातृपितृतुल्य बंधू आणि भगिनी, या सर्वांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि नेमकंच इथं तोपिक सरांनी एक उदाहरण सांगितलं होतं, बाबा तुम्हाला पुश करावं लागते, पुश. आता आमच्या दलिंदर लेकराचा प्रॉब्लेम काय सर, काचावर पुश आणि पुल लिहिल्यावर ते डोक्यात कन्सेप्ट आहे, त्याच्या केलं ढकलायचं का वढायचं. आमच्या दलिंदराचा पॅटर्न काय, ते काय करते, दरवाजा असा करून पाहते. त्याला कळलं माघ आलाय ना, मग अलीकडे येते, तिकडं त्याला पूल असो का पुस असो खड्यात जाऊ द्या, काही घेणं नाही त्याला. त्याला ना पुश कळतंय ना पूल कळतंय, कारण याची इंग्रजी कशी, रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. याच्या इंग्रजीचे मध्ये काय, रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर. मग प्रश्न पहिला, हाऊ मनी अॅनिमल इन दिस गार्डन. मग हे काय करायचं, ते अॅनिमल शब्द प्रश्नात कुठे, ते पॅरेग्राफ मध्ये कुठे पाहायचं. मग हे अॅनिमल आणि ते अॅनिमल एक आहे ना, मग त्याच्या मागची एक, पुढची एक, वर फुल स्टॉप. देवाची कृपा, आमचं दलिंदर तरी बी पास. तेवढं झाल्यावर ते आता इथं आले. इथं अनेक PSIचा निकाल लागला. सृष्टीनं 127 तास डान्स केला, तिचाही सत्कार झाला. त्याच्यानंतर सामाजिक संघटना आहेत, त्यांचाही सत्कार झाला. मग आता याला वाटलं आपलं काय बाबा, आपलं काय. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, भारती सरांनी हा कार्यक्रम कशासाठी ठेवला त्याचं एक उदाहरण आहे. आणि विचार मंचावर बसलेले हे मान्यवर आहेत, यांचं नेमकं तुमच्यासाठी योगदान काय, हे उदाहरण तुमच्यासाठी आहे. कारण तोपिक सरांनी सांगितलं धक्का, पुश, त्या पुशसाठी आपल्याला बोलावं लागेल. आणि आपला कार्यक्रम आपण भाषण भीषण ठरून बिरून काहीच येत नसतो. युट्यूबला माईच्या जे मनाला वाटलं ते बोलतो. महाराष्ट्रात कोणी एका मीडिया माध्यमातून शिवा देणारा आपण विचारच केला नाही. कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुम्ही तुमच्या तोंडावर कोणी बोललं विचार आहे, तुमच्या माघारी लोक डायलॉग मारतील, माघारी काही बोलतील. आता तू इथं तयारी करायला लातूरला आला, छानपैकी अभ्यास करू लागला, तर तुला हल्टिंग गाडीन जावं लागेल रात्रीच्या. काही काही मी भाषा कळत नसेल ते डायलॉग आणील, आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी द नेम ऑफ लातूर, या तोंडावर उलट्या झापडा आणील. आगाव भपारे आणायचंच नाही, जे आहे ते खरंच. उगा खायला तिच्यासोबत बसला, तिला घेऊन कॉफी शॉपला, ती खायली पिझ्झा, बाप्पा. अरे म्हणजे तिच्या नादी लागायचं नाही, माईच्यानं सांगतो, अनुभवा अंती. अरे मग लय हुशार होतो, लय अभ्यास करतो. DED CET ला फक्त तिच्यामुळे 6 मार्कांनी रिझल्ट गेला. आता फक्त हे माझ्या बायकून ऐकून आहे, बायको म्हणणार कोण होती ती, वांधे पुन्हा. काय होते माहिती का, मुलींना पण विनंती, आपण खेड्यातून आलो, खेड्यातून आल्याच्या नंतर आपली संस्कृती विसरायची नाही. तर होते काय माहिती, पोरग हिच्यासोबत कॉफी शॉपला बसलं, काट्याचा चमचा आहे पाय असा, हा थांब. मला माहित आहे जे जास्त आढळले का ते उपासी मित्र मिळेल, याच्या नशिबात काही चालेल नाही. तर वांदे काय माहिती काय, हे तिच्यासोबत कॉफी शॉपला बसते आणि हिनं मागवला पिझ्झा, वरतून कांदा असते ना, पहा अभ्यास. आता काही काही पोरी म्हणतात मग तुला कसं काय माहित, हा थांबा, त्याचं लगेच म्हणाला, हा
तर पोरीसोबत बसल्यावर प्रॉब्लेम काय होते, काट्याचा चमचा असते. आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, वांदे का व्हायलेत, एका रूममध्ये तुम्ही 4 जण आहेत, 4 पैकी अभ्यास करायला, छान अभ्यास चालू आहे, एकाच्या हृदयाचे तार जुटलेले आहेत. आकडा मी बोललेलं ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे, पहिलेच म्हणा. आता समजा एखाद्याने विचारलं नेमकं हृदयाचे तार म्हणजे काय, तर तू जागतिक हनुमान जयंती साजरी कर, है ना, कॉमन आहे ना. हा थांब. प्रॉब्लेम काय माहिती का, आमचं पोरगं छान पद्धतीने अभ्यास करते, सर्व काही सुरळीत चालतं. एका रूममध्ये 4 जण असतात, औष्यातून निलंग्यातून आले, अभ्यास करू लागले. छान अभ्यास चालू होता. अभ्यास चालू असल्यावर एकाच्या हृदयाचे तार गावाकडे जुटलेले आहेत. दिसायला थांब मी तुझ्यापाशी येईल, तू या गोष्टी माझ्या कानात सांगायला लागल्या, मी इथं सांगेल. मग झालं काय बाबा, की आमचा पोरगं छान अभ्यास करते, तिकडून हिचा फोन येतो. आवाजाचे प्रकार आहेत, पुन्हा मोबाईल लांब धरायचा गोड आवाज येते, जवळ धरल्यावर घोगरा येते. ही लांब धरती आणि लांबून त्याला म्हणते काय करायलास, काय करायला म्हणल्यावर हे दलिंदर काय करते, स्पीकर ऑन करते. काहून, तर त्या रूम मध्ये जे 3 उपासी मित्र मंडळ आहेत का, लोंढे सर, मग यायला ते ताण, हे 3 कोमा जातात, बाप रे. आणि तेवढ्यात ती काय म्हणते, अभ्यास का चालू आहे. मग हे काय म्हणते, चालू आहे बरोबर. मग जेवण झालं का, नाही थोडं डोकं दुखावल्याने झालं होतं. याची लँग्वेज बापा, तू गावाकडं डोकसं म्हणणार, पण इथं तिला बोलताना डोकं, तुझी भाषा. गावाकडं तू रुमाल म्हणणार, इकडं आलं हँकरचिप बापा. अरे तुला स्पेलिंग येई ना, तुला ॲटिट्यूड लिहिताना तू ATT टाकायला खालून चाले ITUD. सेंट ॲनिव्हर्सरी ANN आहे, खालून यायचं ते बाकीचं. सेंट हॅपी खालून यायचं ते बर्थडे टू यू. सेंट तुला कुठे इंग्रजी बरोबर आहे. आणि मग याच्यात वांदे काय होते, तुला ती याला म्हणती, मग हे म्हणते डोकं बिकं दुखायले म्हणून मी आज मेसवर गेलो नाही. पिलू तू जेवून घे. आज एक शब्द आहे सर्वात महत्त्वाचा, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे, छावा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, बछडा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, कोकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, शेकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात, पण जगात पिल्लू फक्त कुत्रं आणि डुकराच्या लेकराला म्हणतात. जर माझ्यावर डाऊट आला, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक करायचं, पेज नंबर 368. आपण म्हणान काहीच बोल ना. हा, मग ही त्याच्यात म्हणते की पिलू तू जेवून घे. हे म्हणते नाही डोकं दुखायला, मी काय आज जेवत नाही. लगेच हिचा हळू आवाज, तू जेवला नाही ना, मग मी पण जेवणार नाही. अबे भिकारचोट, ती तिकडं बम जेवण असती. या जगात फक्त आपण जेवलो नाही हे कळाल्यावर न जेवणारे या जगात फक्त तू ही माय आणि तू बाप आहे, बाकी फक्त नाटक आहे. बाकी तुझ्यासाठी या जगात कोणीच उपाशी राहत नाही, म्हणून लय कोणाला जवळचं समजायचं नाही, आपल्या जीवनाचं सर्वस्व कोणाशी समर्पित करायचं नाही. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे, त्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे. आपण जगाच्या एंटरटेनमेंटसाठी जन्माला आलो नाही, आपलं काहीतरी अस्तित्व या जगामध्ये निर्माण करायचंय आणि मग हे जग सोडवायचे. आपल्या बापाचं अस्तित्व काही नसेल तर आपला बाप कोणाचा बाप होणार आहे, ही ताकद आपल्यात आहे. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आणि पोरिओ, शहरात आल्याच्या नंतर शहरीकरण स्वतःमध्ये अवलंबून घ्यायचं नाही, नाहीतर मग तू बसली कुठं कॉफी शापला, इथं काय आहे, काट्याचा चमचा, हलू घास किती पा बारीकसा, एवढूसाच रुमाल आलाय, एवढाच रुमाल, एवढाच. त्याच्यात एक घास खातीन आल्हादी पुसती. आता तुम्हाला सांगतो, माईच्यानं घरी गावाकडे असल्यावर ही काला करून खाती.